ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्यासोबत आहेत. तर आज 2 दिवस झालेले आहेत की मुंबईमध्ये बेस्टचा संप सुरूच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, कृती समितीने समोर मांडलेल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. मात्र एकंदरीतच कृती समितीनं संपावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र शशांकराव असतील, त्यांनी सांगितलेलं होतं की बेस्ट वर्कर्स युनियन ही कृती समितीमधली सगळ्यात मोठी संघटना आहे आणि ती संपावर जाणार नाही. मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवर चित्र वेगळं दिसतं. बेस्टचा कडकडीत संप होताना बघायला मिळतोय. मला म्हणजे बेस्टचे जे कष्टकरी आहेत त्यांच्या बाबतीत पूर्णतः त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यात कुणाचं दुमत असू शकत नाही. परंतु मला प्रामुख्यानं एक गोष्ट सांगायची आहे की माननीय शशांकराव साहेब असतील किंवा माननीय प्रसाद लाड असतील, या दोघांनीसुद्धा म्हणजे प्रसाद लाडांनी तर काल पत्रकारांना सांगितलं होतं की 90% कष्टकरी कामगार, त्यांच्या भाषेत कामगार, माझ्या भाषेत कष्टकरी, तर ते ह्या दोन संघटनांसोबत आहेत आणि फार तुरळक लोक म्हणजे 10% लोक संपावर जातील असं ते बोलले होते. पण हे असं मोठ्या दोन संघटना आहेत, असे स्वतः डिक्लेअर्ड आहेत, सेल्फ डिक्लेअर्ड आहेत, मग 100% बंद कसा? 10% लोक जर इतरांकडे असतील, म्हणजे उदाहरणार्थ एकनाथ शिंदेची जी संघटना आहे, काय त्या संघटनेचं नाव? नाही, संघटनेचं नाव काय? शिवसेना, आपले ते प्रणित संघटना जी आहे एकनाथ शिंदे साहेबांची, तर ती संघटना 10%मध्ये एका काहीतरी टक्क्यात असेल, ती 100% बंद का करत आहे, कशी होऊ शकते? हा खूप म्हणजे गहन अभ्यासाचा विषय बनला आहे. त्याचं कारण असं आहे की हे सगळं करण्यासाठी हे पेल्यामध्ये एक वादळ निर्माण केलं गेलं आहे का? आणि ते वादळ असं निर्माण होऊ शकतं आहे की प्रसाद लाड यांचं अलीकडल्या काळात मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीतलं बाजूला होऊन प्रसाद लाडनी पुढाकार घेतला, किंवा शशांकराव आणि प्रसाद लाड हे मुंबई ह्या महानगरामध्ये ही आर्थिक राजधानीचं शहर आहे, म्हणजे भारताच्या, इथे कुठेतरी यांना डॉमिनेट करायचं का? किंवा हे महाराष्ट्रामध्ये, किंवा मला त्यापुढं असं म्हणायचं आहे की महापालिकेचे आयुक्त नको आहेत का, किंवा जनरल मॅनेजर नको आहेत का? कुठेतरी अडचण आहे. आणि म्हणून मग आम्ही काय केलं की हे संप जो आहे, मला असं म्हणायचं आहे की म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक ह्यांनी म्हणजे घडवला का संप, असा माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो. हा संप घडवून आणलाय, तुमच्या हातात ही नोटीस कसली आणि संप घडवून आणलाय असा आरोप आहे तुमचा? ही नोटीस अशी आहे की आम्ही ह्या कामगारांच्या न्यायाच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या हक्काच्या बाबतीमध्ये आम्ही डिस्प्यूट करत नाहीत. परंतु आज लक्षात घ्या, नीटच्या परीक्षा आहेत. आज हे नीटच्या परीक्षा माहीत नाहीत का एकनाथराव शिंदे साहेबांच्या संघटनेला? उद्या परीक्षा आहेत ते, ह्या गोष्टीची माहिती आहे त्यांना. आज हे माहिती नाही आहे का की हे प्रवेशाचे दिवस आहेत? माहिती आहे त्यांना. मग 1% जर त्यांची 10% उर्वरितमध्ये 1% जर एकनाथ शिंदे साहेबांची संघटना असेल आणि 9% दुसऱ्या संघटना असतील आणि 2%कडे 90% असतील, तर मग हे माझं असं स्पष्टपणे मत आहे की हे घडवून आणलेला संप आहे. आणि आम्ही नोटीस दिलेली आहे की तातडीने ह्या संपावर मार्ग काढा, संप थांबवा. जर मला सांगा की ह्या त्यांच्या मागणीप्रमाणे विलिनीकरण मागितलेलं आहे, ही मागणी एकनाथरावजी शिंदे साहेब परिवहन मंत्रालय त्यांच्या, म्हणजे ते मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्याकडे होतं, आजही परिवहन खातं त्यांच्याकडे आहे. एस टीतल्या महामंडळातले 118 लोक ज्यावेळेस मेले, शहीद झाले, त्यावेळेस पहिल्या त्यांच्या मेळाव्यापासून उद्धव ठाकरेंना बाजूला केल्याच्या नंतर आजपर्यंत वेतन आयोग, 7वा वेतन आयोग आणि हे देऊ शकले नाहीत, ते काय म्हणतो विलिनीकरण. पण प्रताप सरनाईक हे त्या खात्याचे मंत्री नसताना, म्हणजे कोणत्या आपलं एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्याचे मंत्री नसताना बैठक बोलवतात आणि प्रताप सरनाईक पत्रकारांसमक्ष सांगतात, खात्रीने सांगतात की विलिनीकरणापासून ॲडॉक कर्मचाऱ्यांपासून सगळ्या मागण्या ह्या रास्त आहेत. स्वतःच्या खात्यामध्ये हे सगळ्या मागण्या कष्टकरी करत आहेत प्रताप सरनाईकांच्या. मला म्हणायचं नाही विचार काळे आहेत, पांढरे आहेत, तोंड काळं आहे, पांढरं आहे, मला ते म्हणायचं नाही. पण प्रताप सरनाईकांना स्वतःला सुद्धा ते सुचलं पाहिजे, त्यांच्या आकलेला सुचलं पाहिजे ना. हे राजकारण आहे. BSTच्या कर्मचाऱ्यांना काय मिळू द्यायचं की नाही मिळू द्यायचं हा मुद्दा नाही आहे.
परंतु मला असं म्हणायचं आहे की हे पेल्यात निर्माण केलेलं वादळ आहे. मुंबई महानगर आहे, आर्थिक राजधानी आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा प्रसाद लाड असतील, ह्यांना डॉमिनेट करण्यासाठी ही चाल आहे का, ह्याचा सुद्धा कामगारांनी अभ्यास करावा. कारण कष्टकऱ्यांना BSTच्या देखील अशाच प्रकारचा झोला मिळू शकतो. माझं हे म्हणणं आहे की BSTच्या कष्टकऱ्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास करावा आणि कामाला जावं. आणि त्याचं कारणही सांगतो की नीट सारख्या परीक्षेमुळे देशामध्ये म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेलं लाखो करोडो लोकांचं, कुटुंबियांचं. अशा परिस्थितीत आज संध्याकाळीपर्यंत कोणत्याही बैठकीची वाट न पाहता प्रताप सरनाईकांच्या राजकारणाचा तुम्ही बळी बनू नका, तर तुम्ही कामावर जा, असं देखील मी आपल्या माध्यमातून सांगतो. तुम्ही जो आरोप करताय की शशांक रावांची संघटना जी सर्वात जास्त कर्मचारी त्यांच्या संघटनेत आहेत ते 100% संप घडवून आणतायत का? तुमचा थेट आरोप कोणाकोणावर आहे? शशांक राव हे संप घडवून आणतायत असा तुमचा थेट आरोप आहे का? माझं म्हणणं, शशांकराव साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, ह्या दोघांच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या आपल्या भूमिका जाहीर केल्या. परंतु हुलकवणी देऊन की बघा कोणतं खातं आहे आपल्या शिंदे साहेबांचं, काय ते नगर विकास खात्यांचा विषय आहे. जर नगर विकास खात्याचंच जर समजा भूल असेल की तुम्ही असं करा, आम्ही तसं करतो, तुम्ही संप करा आणि मुख्यमंत्र्यांकडे विषय न्यायचा, तोपर्यंत संपामुळं मुंबई आहे, तुम्हाला माहिती आहे की माध्यमं तुटून पडतात. आता काल यांच्या, मला म्हणायचं नाही म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे साहेबांच्या NGOचा कार्यक्रम होता सारख्या पक्षाचा, तर दुसरीकडे शिंदे साहेबांसारख्या पक्ष म्हणा की टोळी म्हणा त्यांचा कार्यक्रम होता. ह्या सगळ्या राजकीय भानगडीमध्ये परत एकदा कामगार होरपळून काढण्याची वेळ येऊ नये, होरपळला जात आहे. आणि म्हणून आमचं हे म्हणणं, आपला जो प्रश्न आहे की याच्यामध्ये शशांकराव किंवा प्रसाद लाड हे आहेत का, इन्व्हॉल्व आहेत का हे संप घडवून आणण्यामध्ये, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामुळं स्पष्ट दिसत नाही ह्या संप घडवून आणण्यामध्ये. त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्यात. आणि दुसरी गोष्ट, जर समजा ते कामगारांना जाऊन म्हणले की तुम्ही कामावर जा आणि दुसऱ्या बाजूला जर फूस असेल, नगर विकास खातं तुमच्यासोबत आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तुमच्यासोबत आहे, जाऊ नका कामावर, त्याच्याशिवाय मला सांगा असं होतंय का की 100% बंद? मग हे शिवसेना हा संप घडवून आणते असं तुम्हाला थेटपणे म्हणायचं आहे, आणि यामध्ये डॅमेज कोण होतंय मग? बघा, मी स्पष्ट बोलणाऱ्यांपैकी आहे. तुम्ही जेवढा म्हणजे ठासून मला प्रश्न विचारला तेवढंच मी ठासून उत्तर देतो. हे पेल्यात निर्माण केलेलं वादळ हे शिवसेना प्रणित प्रताप सरनाईक जे स्वतः फेल आहेत, ते परिवहन मंत्री आहेत, ते स्वतःच्या विभागामध्ये त्याच मागण्या पूर्ण करू शकत नाहीत, नाकामयाब आहेत. आणि त्यामुळं त्यांनी एकनाथराव शिंदे साहेबांना विचारून हा संपाला हे चाड लावली का? कारण मला एक उदाहरण सांगायचं तुम्हाला, प्रताप सरनाईक का करू शकतात. ST महामंडळामधल्या पगारा होत नव्हत्या, अजितदादा अर्थमंत्री होते, तर प्रताप सरनाईक आम्हाला असं म्हणले होते की तुम्ही माझ्या आम्ही म्हणलं आंदोलन कुठं करायचं, तर ते म्हणे माझ्या घरापर्यंत, माझ्या दारापर्यंत करा. आणि तिथं उपोषणाला लोक बसवले. म्हणजे प्रताप सरनाईकांची एक चाड आहे, ते काय बोलत असतात, मी सत्य बोलणार आहे प्रताप, मी तुमच्यासारखा प्रताप नाही आहे, मी गुणरत्न आहे. तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची शपथ खाऊन सांगायची मी हे खोटं बोलत आहे म्हणून, किंवा खरं असेल तर मान्य करायचं. मला म्हणाले होते की अजितदादा ऐकत नाहीत, तुम्ही उपोषण करा, सेटिंगमधलं आंदोलन करू. मी अजितदादांना म्हणालो की अजितदादा असं आहे, आम्हाला पैसे पाहिजेत, आधीच्या अजितदादांना रिलीज केले. परंतु प्रताप सरनाईक हे सेटिंगमधलं आंदोलन करण्यासाठी माहिर आहेत. म्हणून माझा आरोप नसून प्रताप सरनाईकांनी स्पष्ट करावं की ते मंत्री नसताना बैठक घेतात. ते काय नगरविकास खात्याचे मंत्री आहेत का? त्यांच्या अधिपत्याखाली ते सेक्रेटरी आहेत का? ते कोणत्या अर्थानं म्हणजे मंत्री नसताना त्या खात्याचे निर्देश देऊ शकतात? आणि ते निर्देश दिल्याच्या नंतर पुन्हा म्हणतात की ही फाईल मी पुढं करतो. हे सगळं करण्यामागे मला स्पष्ट म्हणायचं आहे, हे नाकामयाब प्रताप सरनाईक यांनी सेटिंग आंदोलन घडवून आणलंय का? आणि त्याच्यामुळं सामान्य विद्यार्थी, नीटचा विद्यार्थी, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो या जिथं मी राहतो तिथं टाटा हॉस्पिटल आहे, KM हॉस्पिटल आहे, तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर वाडिया हॉस्पिटल आहे,
ह्या इथले लोकांना प्रायव्हेट जे लोकांच्या गाड्या आहेत, कारण लहान लहान बच्चू आहेत तिथपर्यंत पायी जाऊ शकत नाही, तर प्रायव्हेट ज्या गाड्या आहेत लोकांच्या ते फुकट नेऊन सोडत आहेत, सेवा देत आहेत. परंतु प्रताप सरनाईक जर असेच व्यस्त राहिले चुकीचे आश्वासनं देऊन, मग प्रताप सरनाईकांनी स्वतः सांगायचं ना, एस टीला विलिनीकरण देतो, एस टीला 7वा वेतन आयोग देतो. एकनाथ शिंदे साहेबांनी तर घोषणा करणार होते शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये जेव्हा उद्धव ठाकरेला लाताडल्याच्या नंतर. मग ते करायचं नाही. आणि मला असं वाटतंय की हे पेल्यामध्ये वादळ निर्माण करायचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना त्याच्यामध्ये कसं डॅमेज करता येईल. त्याचबरोबर आपले हे जे आहेत प्रसाद लाड आहेत, जे चांगलं काम करतायत, त्यांना कसं डॉमिनेट करायचं. कारण ते जर म्हणले कामावर जा, कामगार काय म्हणणार, नाही नाही आम्ही नाही जाणार. का नाही जाणार, तर त्यांना फूस आहे कुणाची तरी. दुसऱ्या बाजूला म्हणजे शशांकराव जर म्हणले कामावर जा, सेम परिस्थिती उद्भवू शकते. म्हणून मला असं वाटतंय की म्हणजे सेटिंग आंदोलन आहे. बेस्टचा हा संप सेटिंग आंदोलन आहे. हो, मी डंके की चोट पे सांगतो, कारण माझ्यासोबत घडलेली गोष्ट आहे. हे शब्द होते, शपथ खावी त्यांनी माझ्यासमोर, माझ्या डोळ्यात डोळे मिसळून त्यांनी मिळून बोलावं त्यांनी. बरं, मग या आता संपावर तोडगा काढायचा असेल, कारण तुम्ही म्हणताय तसे खरोखरच मुंबईकरांचे हाल होत आहेत. परीक्षांचा काळ तर आहे महाविद्यालयाच्या उच्च शिक्षितांच्या अनेकांच्या, मात्र प्रवेशाचा देखील काळ आहे. या सगळ्या संपामधनं जर मार्ग काढायचा असेल तर आता प्रशासनाने भूमिका घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तुम्ही नोटीस दिलेली आहे, काय अपेक्षा, किती दिवसात उत्तर येईल? बघा, आम्ही नोटीस, कामगारांचे प्रश्न सुद्धा त्याच्यात उपस्थित केलेत. त्याचबरोबर अशा प्रकारे संप करता येणार नाही ते सुद्धा आम्ही सांगितलंय. आणि त्याचबरोबर आम्ही हे सांगत आहोत कामगारांना अत्यंत विनम्रपणे, तुम्ही राजकारणाचा हिस्सा बनू नका. प्रशासनाला आम्ही सांगत आहोत की तातडीने हायपॉवर कमिटी एक स्थापन करून हायपॉवर कमिटीने याच्यावर मिनिट्स तयार करावेत आणि राजकीय अंग सोडून विचार करावा. जे कष्टकऱ्यांना कामगारांना देता येईल ते दिलंच पाहिजे. जसं की तुम्हाला सांगतो, म्हणजे मला शल्य वाटतंय की एकनाथरावजी शिंदे साहेब जे याचे मंत्री आहेत, ते नगरविकास खात्याचे, पण त्या BSTमध्ये अनेक वर्ष जे आहेत, जे घामाचा दाम असतो, म्हणजे काही वर्ष काम केल्याच्यानंतर ग्रॅज्युटी ज्याला म्हणतात, सुप्रीम कोर्ट 9% व्याज देऊन द्या म्हणतात, परंतु ते दिलं जाऊ शकत नाही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये. हे मला असं वाटतं की एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ज्या खात्यात ते मंत्री आहेत त्याच्यावर खूप त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण तेच प्रशासनाचा भाग आहेत. आणि ह्या गोष्टीला पेल्यातलं वादळ निर्माण करणं हे त्यांनी थांबवलं पाहिजे. आणि त्या पुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे की जर हा संप उद्यापर्यंत जर मिटला नाही तर आम्ही सोमवारी सकाळी 11 वाजता ह्या सगळ्या ग्राउंड्स, प्रतापचं स्टेटमेंटसुद्धा माझ्या याचिकेमध्ये आमच्या याचिकाकर्त्यांनी आणून दिलेलं आहे की प्रतापनी काय प्रताप केला, काय सांगितलं ते सुद्धा आहे आमच्याकडं. ह्या सगळ्या बाबी आम्ही माननीय उच्च न्यायालयासमोर ठेवू. सोमवारीपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत चान्स आहे. सोमवारी संप करताच येत नाही. आणि संप 300 ड्रायव्हर आहेत, लक्षात ठेवा. परमनंट ड्रायव्हर किती आहेत? 300. बाकीचे ड्रायव्हर कंत्राटी आहेत, गाड्या कंत्राटी आहेत. मला असं सांगा, मला एक सांगा, तुम्ही एवढ्या मोठ्या चॅनलच्या पत्रकार आहात, एखाद्या कॉन्ट्रॅक्च्युअल माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या नंतर ते कॉन्ट्रॅक्टर स्वतःची गाडी उभी ठेवू शकतो का? 1. 2, त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जो ड्रायव्हर असतो त्याला माहीत असते की तो कॉन्ट्रॅक्च्युअल ड्रायव्हर आहे कुणाचा, तर त्या कॉन्ट्रॅक्टरचा. तो पैसे घेतल्याशिवाय तो घरी बसू शकतो का? ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे आपण सार्थकपणे, मी आरोप करत नाही, मी सत्यता सांगत आहे, हे करत असताना ज्या 2000 किती गाड्या आहेत कॉन्ट्रॅक्च्युअल त्या ह्याच्या 2700 गाड्या आहेत, त्या 2700 गाड्या आणि त्या 2700 गाड्यांवर झालेला कारोबार, किंवा त्या ड्रायव्हर साहेब असतील, आम्ही साहेब म्हणतो ड्रायव्हरांना, जे ड्रायव्हर साहेब असतील, कंडक्टर साहेब असतील, ते कॉन्ट्रॅक्टरकडून आहेत. त्यांना काय आश्वासन दिले, काय फूस दिली? जर त्यांना जर कायम करू शकत नसाल तुम्ही, जर त्यांना जर तुम्ही म्हणजे हे देऊ शकत नसाल, म्हणजे सगळ्या सोयीसुविधा, आणि कॉन्ट्रॅक्टर जर ते पैसे त्याचे थांबवले तर ते कामावून थांबू शकत नाहीत. याचा अर्थ हे खूप मोठं कुभांड आहे. आणि मला हेच म्हणायचं आहे की सरकारनं ताबडतोब निर्णय, हाय पॉवर कमिटी, हे राजकारण गेलं चुलीत. मला असं वाटतं चीफ सेक्रेटरी महोदयांनी ह्याच्यावर म्हणजे एक हे करून एक रिपोर्ट मागवून काय काय देता येईल ते द्यावं. आणि प्रताप सरनाईकांनी सुद्धा
हे मला असं वाटतं की हे बालिश प्रकारचं राजकारण थांबवावं, बालिश प्रकारचं राजकारण थांबवावं. त्याने आधी स्वतःच्या खात्यातल्या लोकांना न्याय द्यावा, ज्याच्यात 118 फाशी गेलेल्या आहेत. प्रताप सरनाईक लोक मारलेले आहेत, मेलेले आहेत, जीव दिलेले आहेत. त्यांना बोलू शकत नाही तुम्ही कधी विलिनीकरण देतो म्हणून. आणि फक्त मुंबईमध्ये मुंबई जी आहे अनस्टेबल करण्यासाठी, मुख्यमंत्री महोदयांना अनस्टेबल दाखवण्यासाठी हे प्रताप सरनाईकांनी उद्योगधंदे बंद करावेत. शेवटचा प्रश्न या विषयातला की यामध्ये मेस्मा लागू होऊ शकतो का? औद्योगिक न्यायालयाने या संपाला परवानगी नाकारलेली होती. तुम्ही म्हणताय की सोमवारी आम्ही 11 वाजेपर्यंतची वेळ देतो आहोत संप मागे घेण्याकरता, त्यानंतर तुम्ही कोर्टात मूव्ह करणार. कोर्टात तुम्ही हा मुद्दा ठेवणार का? मला तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे, माननीय लेबर कोर्टाने इंजंक्शन दिलं की संप करता येत नाही. त्यानंतर मेस्मा लागू करणं तर सोडा, मेस्मा लागू केलेला आहे, नोटिफाय झालं आहे, त्याची ऑर्डर आहे आमच्याकडं. मेस्मा लागलेला आहे. आणि जेव्हा मेस्मा लागला म्हणून नोटिफाय केलं त्यांनी, म्हणजे त्यांचे जे अधिकारी आहेत आपले इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टवाले, त्यांनी लागू केलं आहे. ह्या सगळ्या बाबी, त्यासोबतच ह्यांचे सगळ्यांचे स्वतःचे फुटेज, तुम्ही चालवलेल्या बातम्या, ह्या सगळ्या आपणाला मान्य उच्च न्यायालयात पाहायला मिळतील, पुन्हा ऐकायला मिळतील. आता श्रोते ऐकतील, नंतर कोर्ट ऐकेल. कॅमेरामन आसिफ समनशी पाठक, झी 24 तास, मुंबई.